पर्टिक्युलरली यशोधरा, तिने हे सत्य इतके वर्ष माझ्यापासून लपवून ठेवलं. यशोधरा आणि माझं कधीच पटलं नाही. आमच्यात खूप वाद होते. तिच्या वडिलांच्या सांगण्यावरनं तिने माझ्याशी लग्न केलं आणि अरविंदशी मी सुखाने संसार करेन हा तिने वडिलांना दिलेला शब्द आयुष्यभर पाळला. मला आदराने वागवलं. पण तारा, मी खरंच हल्लो ग. नाही बाळा, चूक तुझी नाही आहे का? तू या घरात येऊन फक्त 6 महिने झालेत, पण ज्यांच्यावर मी जन्मभर विश्वास ठेवला ती माणसं मला फसवत राहिली. हे खूप लागलंय मला. माझी बहीण शकुंतला 30 वर्षानंतर या घरात आली. आमच्यातला दुरावा पुसण्यासाठी तिने प्रयत्न केला, पण हा दुरावा तिने तसाच ठेवला. माझ्या श्रेयसला आणि मला दोघी फसवत राहिल्या. तारा, मी खरंच आता डीपली हर्ट झालोय. बाबा बाबा प्लीज सावरा स्वतःला. पण तारा, खरंच तुझी कमाल वाटते बाळा. श्रेयस तुझ्याशी इतका वाईट वागत असताना सुद्धा तू त्याची आणि या घराची साथ सोडली नाहीस. सतत त्या श्रेयसला जिंकण्याचा प्रयत्न करत राहिलीस. वास्तविक या सत्याचा वापर करून तू काही करू शकली असतीस, पण तसं तू काही केलंच नाहीस. तारा, ही जी गरज दाखवलीस ना, त्यासाठी तुला मनापासून सलाम. खरं सांगू बा, आम्ही सगळेच तुला समजून घेण्यास कमी पडलो. तारा, जमल्यास मला माफ कर. बाबा बाबा काय करताय हे? अशी माफी मागून मला परक करू नका प्लीज. हे घर, इथली माणसं सगळी माझी आहेत. सुरुवातीपासून मी तुम्हा सगळ्यांना आपलं मानत आले. त्यामुळे मी जे काही केलं ते माझ्या माणसांसाठी केलंय. आणि बाबा, तुम्ही तर मला आजपर्यंत किती समजून घेत आलात, माझ्यावर प्रेम केलं. तुमच्या आशीर्वादांमुळेच मी आज इथपर्यंतची लढाई लढू शकले. आणि इथून पुढची लढाई आणखी कठीण असणार आहे. त्यामुळे फक्त तुमचे आशीर्वाद असू द्या. सुखी हो. हे सगळं घर जोडण्यासाठी परमेश्वर तुला बळ देवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आराध्या गेली, पण तिच्या तोडीस तोड सुना मला मिळाली. तर खरं सांगू का, मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य असणार म्हणून तुझ्यासारखी सुना मला मिळाली. बाबा, आता इतकं कौतुक नका करू. मला असा थोडासा संकोच वाटतो. बरं, चला तुम्ही आराम करा. मी श्रेयस आणि आजींना सांगते की तुम्ही दिल्लीहून परत आलात. नाही, श्रेयसला काही सांगू नकोस. मी बोलेन त्याच्याशी. बरं, ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल तसं. बाबा खूप हर्ट झालेत. दयानंद, आपल्याला लवकरात लवकर सोक्ष मोक्ष लावावा लागणार आहे. काल रात्री श्रेयस माझ्याबरोबर बराच वेळ बोलत होता. मला म्हणत होता की काका जोपर्यंत बरे होत नाहीत तोपर्यंत तुम्ही या घरात राहू शकता. म्हणजे एकदा का त्याला कळलं काका बरे झालेत की हाकलावायला तो मोकळा. हो ना. नाही, थोडं नाही विचित्र पद्धतीने माझ्याशी बोलत होता. आणि म्हणे त्याला मॉमची खूप आठवण येते. आणि मला विचारत होता की तुम्हाला मुलं वगैरे नाहीत का. मग काय सांगितलंस? काय सांगणार. म्हटलं आवडतात पण दुर्दैवानं झाली नाहीत. दयानंद, मला ना शंका येते आणि खूप भीती वाटते. मला असं वाटतं की ताराने श्रेयसला सगळं सत्य सांगितलं असणार. छे, मला नाही वाटत.
तारात एवढी हिंमत असेल, कारण ताराने जर श्रेयसला सगळं सत्य सांगितलं तर श्रेयस तिला पहिला प्रश्न विचारेल की इतके दिवस तू हे सगळं माझ्यापासून का लपवून ठेवलंस. दुसरी गोष्ट, जर त्याला सत्य कळलं तर तो धावत तुझ्याकडे येईल विचारायला की हे सगळं खरं आहे. हां, हे बरोबर आहे. आणि तिसरी गोष्ट, जर श्रेयस तिला स्वतःच्या खोलीत राहायला परवानगी देत असेल तर याचा अर्थ असा होत नाही की त्याचा तिच्यावरती विश्वास आहे, तर तो तिला फक्त प्रोटेक्ट करतोय त्या तुझ्या उशी प्रकरणापासून. कारण या सगळ्या लग्नाच्या प्रकरणात तुला लग्न बोलण्यात जरी यश आलं नसलं तरी श्रेयसच्या मनात मात्र ताराविषयी संशय निर्माण करण्यात तू चांगलीच यशस्वी झालीस. असेल, पण का कुणास ठाऊक त्याच्या बोलण्यात ना मला काहीतरी ना विचित्र जाणवत होतं. माझ्याकडे सारखा रोखून बघत होता. सत्य कळो ना कळो, पण दयानंद, आपल्याबद्दल त्याच्या मनामध्ये शंका आलेली आहे असं मला वाटतंय. मला एक सांगा, तुम्ही अजून असे आजारपणाचं नाटक किती दिवस करणार आहात? उद्या हे सत्य समजलं तर आपल्याला तो घराबाहेर काढेल, मग काय करणार आहोत आपण? हां, शिवाय समजा आपण सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेण्यात फेल गेलो आणि सगळं श्रेयसच्या हातात गेलं तर? आणि श्रावणीशी तर आपण 50-50 डील केलेलंच आहे, पण श्रेयस आपल्याला हे सगळं का देईल? तुम्ही केलेलं ते तारा प्रकरण, श्रेयसवरचा हल्ला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या विरोधात जाणाऱ्या आहेत. मालक झाल्यानंतर तो आपल्याला घराबाहेर काढणार नाही कशावरून? हां, माझा मुलगा माझा मुलगा माझा मुलगा करतेस ना, मग सांग त्याला सांभाळ आपल्या आई वडिलांना म्हणून. अगं, एवढी साधी गोष्ट त्याच्या गळी उतरवता येणार नाही तुला. ते काही नाही, आतापासूनच तू त्याच्या मनात स्वतःची जागा निर्माण करायला सुरुवात कर. मग आपणच सांगू त्याला सत्य आणि ओढू आपल्या जाळ्या. आजी, मला जरा लवकर निघावं लागतंय म्हणून तुला सांगायला आलो. जाऊन येतो मी. आलो. बस जरा माझ्याजवळ. अगं आजी, मला उशीर होतो. बस जरा, बस. काय झालं? हे बघ, मला कळलंय तारानं तुला सगळं सांगितलंय. म्हणजे तुला माहित होता? हो, काही दिवसापूर्वीच तारानं मला सगळं सांगितलं होतं. ती एकटी तरी किती सहन करणार? बरेच दिवस तिने आपल्या पोटात सांभाळलं होतं, पण म्हणजे हे सहन होत नाही म्हणून नाही तिने मला सांगितलं. माझ्याकडून अन्याय होऊ नये म्हणून तिने मला सांगितलं. तुझ्याकडून कसला अन्याय? तिला भीती वाटते, तू माझा नातू नाही आहेस हे समजून सुद्धा मी सगळं तुझ्या नावावर केलं तर अक्षय आणि श्रावणीवर अन्याय होईल, आणि तो अन्याय होऊ नये आणि हे सत्य ध्यानात ठेवूनच मी योग्य तो निर्णय घ्यावा म्हणून तिनं मला हे सांगितलं. खरंच खूप धीराची आहे ती. म्हणजे मी तिच्याशी इतका विचित्र वागूनही तिने काही मनात ठेवलं नाही बघ. उलट तीच मला धीर देते. म्हणजे माझ्याबद्दलचं सत्य मला कळल्यावर मी फार हादरलो ग. फक्त तिच्यामुळे आहे तेवढा स्थिर आहे. आजी, तुलाही आता सगळं माहितीच आहे, तर एक सांगू का ग? काय रे? आजी, मी तुमचा कोणीही नसताना तुम्ही सगळ्यांनी मला इतक्या प्रेमाने इतक्या मायेने लहानाचं मोठं केलं. आपलं म्हणता येईल अशी माणसं दिलीत, हे घर दिलत. ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी संपत्ती आहे. याहून जास्त मला काही नको आहे. आजी प्लीज, तू सगळं अक्षयच्या नावावर करून टाक. अगं, तुम्ही मला एवढं शिक्षण दिलंय, एवढी मोठी कंपनी सांभाळण्याचा अनुभव आहे माझ्याकडे. मी पुन्हा शून्यातून सगळी सुरुवात करू शकतो. तेवढी धमक आहे माझ्यात.
75 वर्षाच्या आजीला हे शिकवणार आता तू? तसं नाही आजी, पण खरंच माझा या सगळ्यावर काडीचाही हक्क नाहीये. तारा म्हणाली तसंच, जर तू हे सगळं माझ्या नावावर केलंस तर खरंच तो अक्षयवर फार मोठा अन्याय होईल. म्हणून मला काही नको. हा, फक्त एक गोष्ट मात्र हक्काने मागेन तुझ्याकडे. कोणती? आयुष्यभर, म्हणजे माझं आयुष्य संपेपर्यंत मला तुला आजी पडू दे. माझी आजी माझ्याकडून हिरावून घेऊ नकोस कधी. आपलं रक्ताचं नातं नसेल, पण प्रेमाचं मायेचं नातं त्यापेक्षाही मजबूत असतं. ते कधीही तुटणार नाही. माझ्या हृदयातलं तुझं स्थान कोणीही राहू देऊ शकणार नाही. तू माझा नातू होतास, आहेस आणि आयुष्यभर राहशील. थँक्यू आजी. स्वतःच्या आजीला थँक्यू म्हणायला लाज नाही वाटत? खरं तर या क्षणी इतका आनंद झालाय ना की शब्दातही सांगता येत नाही. मनावरचं ओझं हलकं झालं, सगळा ताण निघून गेला. श्रावणी, ये. आजी, अक्षय तुम्हाला ट्रिपला पाठवतोय का तुमचं बर्थडे गिफ्ट म्हणून? तर म्हणजे तसं काही बोललाय का तो तुम्हाला? हो, पण त्याला वाटलं मला त्याचा हेतू कळला नाही. प्रॉपर्टी सगळी त्याच्या नावावर व्हावी म्हणून मला मस्का मारत होता. पण मी म्हटलं इतक्या वर्षांनी त्याला आजीसाठी काहीतरी करावंसं वाटतंय तर करू दे, म्हणून मी हो म्हणाले. अच्छा, आय एम सॉरी, पण त्याचे खरे हेतू तुम्हाला कळलेच नाही आहेत अजून. म्हणजे आजही त्याला तुमच्यासाठी काहीच करावं असं वाटत नाहीये. अक्षय रिट्रीटचे पेपर्स आणून त्यात प्रॉपर्टीचे पण पेपर्स ठेवणार आहे आणि तेव्हाच तुमच्याकडून सही घेणार आहे. काय? हो, म्हणजे तुमच्या बर्थडेपर्यंत वाट बघावी नाही लागणार त्याला. त्याआधीच सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर असणार आहे. आजी, खरं तर त्याने आत्ताच मला हा प्लॅन सांगितलाय म्हणून मी लगेच येऊन तुम्हाला सांगितलं. पण जर अक्षयला कळलं की मी प्लॅन येऊन तुम्हाला सांगितलाय ना, तर आपण जे करायचा प्रयत्न करतोय ना त्यात प्रॉब्लेम्स येऊ शकतात. हो, म्हणजे तुम्ही नक्की काय करायचा प्रयत्न करताय? मला काही कळत नाहीये, तुम्ही काय बोलताय नक्की? श्रेयस, असं काहीतरी आहे जे मी आधी तुला सांगितलं नाही. म्हणजे मी सांगणारच होते पण तू दुसऱ्या कामांमध्ये बिझी होता, त्यामुळे मी सांगितलं नाही. ॲक्च्युली आजी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जो निर्णय सांगणार आहेत त्या कल्पनेनेच घरातल्या सगळ्यांचे धाबेदण आणलेत. आणि आता ज्यांना ज्यांना ही प्रॉपर्टी हवी आहे ते सगळे ती मिळवण्याचा प्रयत्न करतीलच. नाही, एक अक्षय आहे त्यातला आहे मला माहिती आहे, अजून कोण आहे? श्रेयस भाऊजी, ते श्रेयस, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील, पण सध्या तू आमच्यावर विश्वास ठेव प्लीज. ठीक आहे, माझा विश्वास आहे तुमच्यावर. चला मी जाऊन येऊ आता.
तुमचं चालू दे, काही वाटलं तर कळवा. येतो. आजी, तुम्हाला अक्षयचा हेतू कळलाय हे त्याला कळता कामा नाही. आत्ता सध्या तुम्ही त्याच्या प्लॅनमध्ये फसताय हेच त्याला वाटलं पाहिजे. म्हणून तो जे काही पेपर्स देईल तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला सह्या करायच्या आहेत हे लक्षात ठेवा. काय बोलतेस तू? काय सह्या करायच्या? हो आजी. काय ग, रडतेस? नाही रे, रडू कशाला? उगाच भरल्या घरात का रडू? अगं लपवतेस कशाला? सांग ना, काही प्रॉब्लेम असेल तर. काही त्रास आहे का? काकांना काही महागडी ट्रीटमेंट वगैरे सांगितले का? सांग काय असेल तर. श्रेयस, कसं सांगू रे? आधीच आम्ही तुझ्यावरती भार होऊन राहिलोय, त्यात माझं रडगाणं सांगून तुला आणखीन टेन्शन द्यायचं नाहीये मला. अगं उगाच संकोच करू नको. काय ना, गोष्ट एवढीशी असते पण ती लपवल्याने उगाच मोठा प्रॉब्लेम क्रिएट होतो. ताराच्या बाबतीत अनुभव आहे ना मला. म्हणजे ताराशी दुरावाच आहे अजून. म्हणून म्हणतोय, काय असेल ते सांगून टाक. श्रेयस, आम्ही खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये फसलोय रे. कसला प्रॉब्लेम? अरे, आम्ही इथे निघून आलो आणि तुझ्या दयानंद काकांच्या भावांनी सगळं आमचं घर, प्रॉपर्टी, बिझनेस हडपून टाकलंय. काय हडपून टाकलं? असं कसं हडपलं? काय मोगलाई आहे का? तू मला डिटेल्स दे सगळे. कोण आहेत सांग मला, मी मदत करतो तुला. परत मिळवू आपण सगळं. अरे, तुम्ही दोघे भाऊ जसे गुण्या गोविंदाने राहताय तसे सगळेच नसतात रे. आम्ही इथे निघून आलो म्हणून दयानंदचे भाऊ त्यांना नावं ठेवतात, कमी लेखतात. म्हणतात बायकोच्या माहेरी जाऊन राहिला, पळपुटा आहेस तू, तिच्या माहेरी जाऊन राहून काय केलंस तू? बायकोच्या माहेरच्या लोकांनी तुला जेलमध्येच टाकलं ना, असं वाटेल तसं बोलतात त्यांना. आणि या सगळ्याचा त्रास होतोय मला. एका बाजूला वाटतंय की माझी आई आहे, हिला त्रासात नाही बघू शकत मी. पण दुसऱ्या बाजूला वाटतंय की त्रास होण्याची जी कारणं सांगते ती खरी तरी आहेत का? म्हणजे खऱ्या नात्याला जपण्यासाठी खोटी वाटणारी ही कारणं मान्य करायची का? आणि आता असं म्हणतात की परत यायचं असेल तर कंपनीच्या नावावरती जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते पूर्ण करूनच परत या. तुला माहित असेल ना, पाड्याचं कॉन्ट्रॅक्ट तुमच्या आणि आमच्या कंपनीमध्ये 50-50% बेसिसवर झालं होतं. माझी ना खूप पंचायत झाली आहे रे. श्रेयस, तू सांग काय करू मी? परत जाताही येत नाहीये आणि इथे तुझ्यावर ओझं होऊन राहताही येत नाहीये. मी काय म्हणते, ते तू कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते आमच्या नावावर करू शकशील का? म्हणजे काय, आम्हाला मुलं बाळ तर नाहीच आहेत, आमच्या नंतर सगळं तुमचंच तर आहे. म्हणजे त्यामुळे किमान आम्हाला परत जाता तरी येईल ना. पण ज्यांनी तुमचं सगळं हडपलंय ते तर हेही हडपतील. मला सगळे डिटेल्स दे, कायदेशीर कारवाई करू आपण. अरे, कायद्याचं कसलं घेऊन बसलायस तू? कायद्यानं सगळ्या गोष्टी नाही करतायत ना. माझं ऐक, मी काय म्हणते, आपल्याकडे ना हा एकच मार्ग आहे.
तू सगळं कॉन्ट्रॅक्ट ना आमच्या नावावरती कर, म्हणजे मग काका बरे झाले की आम्ही लगेच इथून निघून जाऊ. म्हणजे तुलाही असं वाटायला नको ना की आम्ही परत जायचं नावच घेत नाहीये. निदान आम्हाला परत जाता तरी येईल. इथे आम्ही इतके दिवस राहिलो याचं खरं कारण तर हेच आहे. आम्हाला काही हौस नाहीये रे इथे राहायची. श्रेयस, या संकटातून आता तूच वाचवू शकतोस आम्हाला.